Good morning, student. Good morning, everybody. चला या ठिकाणी आपण नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत. बेसिक पासून आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. चला तर मग या ठिकाणी आपण कालच्या भागामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट्स म्हणजेच मुळाक्षरे, इंग्रजीतील मुळाक्षरे हा भाग जो आहे या ठिकाणी आपण काल पाहिलेला आहे. जे विद्यार्थी पाहिलेले नसतील त्यांनी ती मागची तासिका जरूर करा. चला या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स पाहिलेले आहे कालच्या भागामध्ये. वावल्स आणि कॉन्सोनंट्स कोणकोणते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. वावल्स म्हणजे स्वर. आता याचा मराठीमध्ये आवाज म्हणजे ध्वनी कसा निघतो तो या ठिकाणी आपण वावल्सचा उच्चार जो आहे या ठिकाणी मराठीमध्ये उच्चार कसा होतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आता ए आय ओ यू हे काय आहेत? आपले वावल्स आहेत. ए ई आय ओ यू. पेन कुठं गेला? ए ई आय ओ आणि हे यू हे काय आहेत? मराठी इंग्लिश मधील वावल्स आहेत म्हणजे स्वर. आता वावल्सचा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. ए आय ओ यू हे स्वर आहेत, बाकीचे व्यंजने आहेत. व्यंजनात स्वर मिळाला की ते पूर्ण अक्षर होते. आलं का लक्षात? व्यंजनामध्ये स्वर मिळाला की ते अक्षर पूर्ण होते. आता ये ह्या वावल्सचा आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये उच्चार पाहायचा आहे. ए हे जे वावल्स आहे या ठिकाणी याचा मराठीमध्ये जो उच्चार आहे तो पहा. या ठिकाणी अ असा होतो. मराठीमध्ये त्याचा उच्चार अ, आ, ए, आ अशा प्रकारे त्याचा मराठीमध्ये उच्चार वावल्सचा या होतो. विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात? आता पहा या ठिकाणी ई हे वावल्स, वी या वावल्सचा मराठीमध्ये उच्चार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता ही ई वावल्स आहे. ई या वावल्सचा आपण या ठिकाणी मराठीमध्ये उच्चार काय होतो ते पहा. ई, ये आणि ई अशा प्रकारे त्याचा उच्चार मराठीमध्ये होतो. तर पहा आता यानंतर नेक्स्ट वावल्स आहे आय. आयचा उच्चार मराठीमध्ये पहा. ई, आई, परत आय, अशा प्रकारे याचा उच्चार होतो. अय. आता ओ या वावल्सचा मराठीमध्ये उच्चार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ओ या वावल्सचा मराठीमध्ये उच्चार पहा काय होतो. ओ. ओ जे वाल्याचं म्हणतो ना ते ओ. आ, आ असा पण उच्चार मराठीमध्ये याचा होतो. अ, आऊ, आऊ असा सुद्धा उच्चार ओ या स्वराचा होतो. आता या ठिकाणी शेवटचं वावल्स आहे यू. ए आय ओ यू 5 वावल्स आहे. त्या ठिकाणी यू चा उच्चार या ठिकाणी पहा मराठीमध्ये आपल्याला पाहायचा आहे. ऊ. यू चा उच्चार ऊ, अ आणि यू असा होतो. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आता पहा या ठिकाणी आपण काही या शब्दामध्ये इंग्लिशच्या वर्ड्समध्ये याचा वावल्सचा उच्चार कशा प्रकारे होतो तो आपण या ठिकाणी पाहू. आता पहा या ठिकाणी हे ए बी
अबाउट हे काय आहे? अबाउट हा शब्द आहे. अबाउट म्हणजे बद्दल, च्याबद्दल माहिती सांगणे. मग याचा उच्चार पहा, या ठिकाणी काय होतो? येचा उच्चार या ठिकाणी अ असा होतो. येचा उच्चार या ठिकाणी अ असा होतो. अबाउट पहा, येचा उच्चार या ठिकाणी अ असा होतो. अबाउट म्हणजे बद्दल. आता पहा या ठिकाणी डार्क, आणखी एक आपण वर्ड्स या ठिकाणी पाहू. डार्क, DARK, डार्क. मग या ठिकाणी येचा उच्चार काय होते? डार्क. पहा या ठिकाणी डार्क, येचा उच्चार या ठिकाणी डार्क, असा उच्चार या ठिकाणी होत आहे. असा उच्चार या ठिकाणी होत आहे. पहा या ठिकाणी नंतर पुढचा वर्ड्स पहा आपला मॅप. मॅप मध्ये येचा उच्चार काय होत आहे मराठीमध्ये? पहा या ठिकाणी मॅप. मग या ठिकाणी असा उच्चार या ठिकाणी होत आहे. मॅप, येचा उच्चार असा होत आहे या ठिकाणी. पहा आता पुढचा शब्द पहा आपला टॉल. टॉल ह्या शब्दामध्ये, वर्ड्स मध्ये जे आहे, येचा उच्चार या ठिकाणी असा होत आहे. टॉल असा होत आहे. आले लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आवाजावरून, ध्वनीवरून आपण या ठिकाणी त्याचे आवाज, स्वरांची ओळखायचे असतात. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वावल्स, त्याचे आवाज, उच्चार या ठिकाणी आपण वर्ड्स मध्ये आवाज जो आहे या ठिकाणी पाहिलेला आहे. मराठीमध्ये त्याचे उच्चार काय होतात ते पण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता आपण कॉन्सोनंट्सचे उच्चार व इंग्रजी कॉन्सोनंट्स म्हणजे इंग्रजी व्यंजने ती आहेत 21. वावल्स किती आहेत? 5 आहेत. वावल्स आहेत 5. आलं लक्षात? आता कॉन्सोनंट्स म्हणजेच व्यंजने, इंग्लिश मधील अल्फाबेट मधील कॉन्सोनंट्स जे आहेत ते 21 आहेत. कॉन्सोनंट्स जे आहेत ते या ठिकाणी 21 आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण त्याचे आवाज आणि वर्ड्स मध्ये त्याचा म्हणजे कॉन्सोनंट्सचा आवाज, परत त्याचे उच्चार काय होतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा आपल्याला या ठिकाणी आता आपला पहिला कॉन्सोनंट्स आहे बी. बीचा आवाज ब असा होतो. बीचा आवाज काय होतो? ब असा होतो. आता वर्ड्स मध्ये पहा त्याचा आवाज बफेलो, BUFFALO, बफेलो. आता बीचा आवाज या ठिकाणी काय होतोय पहा? ब असा होतोय. बीचा आवाज या ठिकाणी ब असा होतोय, बफेलो. आलं लक्षात? आपण कॉन्सोनंट्स चे मराठीमध्ये उच्चार आणि त्याचे वर्ड्स मध्ये सुद्धा उच्चार या ठिकाणी आपण पाहत आहोत. चला यानंतर आपला नेक्स्ट कॉन्सोनंट्स आहे सी. आता पहा या ठिकाणी सीचा आवाज, सीचे 2 आवाज आहेत विद्यार्थी मित्रांनो. सीचे किती? 2 आवाज आहेत. सीचे 2 आवाज आहेत. सीचे 2 आवाज आहेत. कोणकोणते? तर ते पहा. सीचा आवाज क आणि स असा होतो. सीचा आवाज क आणि स असा होतो. तर पहा या ठिकाणी त्याचं
आपण एक्झाम्पल पाहू. इंग्लिशमध्ये वर्ड्समध्ये त्याची पहा, या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहू. आता पहा या ठिकाणी कम. कम सीचा आवाज या ठिकाणी क असा होत आहे. क असा होत आहे. कम म्हणजे येणे. आणि पहा या ठिकाणी सायकल. सायकल. तर या ठिकाणी पहा सीचा आवाज स असा होत आहे. सायकल स असा होत आहे. सीचा आवाज काय या ठिकाणी सायकल. हा राईस, परत RICE राईस. या ठिकाणी पहा सीचा आवाज जो आहे या ठिकाणी स असा होत आहे. आलं लक्षात. सीचे दोन आवाज आहेत, क आणि स. नेक्स्ट कॉन्सोनंट्स आपला पहा. आता नेक्स्ट कॉन्सोनंट्स आहे डी. या ठिकाणी डी चा आपल्याला उच्चार पाहायचा आहे. डी चा उच्चार ड असा होतो. आणि पहा त्याचं वर्ड्स मध्ये आता डॉल आहे. डॉल. डी चा जो आवाज या ठिकाणी आहे डॉ असा होत आहे. पहा या ठिकाणी रेड. या ठिकाणी पहा डी चा आवाज ड असा होत आहे. या डी चा आवाज ड होत आहे. आणि या ठिकाणी डॉ असा होत आहे डी चा आवाज. यानंतर नेक्स्ट आपला पहा जी. जी चा आवाज आपल्याला या ठिकाणी जी चे दोन आवाज आहेत विद्यार्थी मित्रांनो. जी चे दोन आवाज आहेत. सॉरी, आपला एफ जो आहे या ठिकाणी कॉन्सोनंट्स राहिलेला आहे. आता या ठिकाणी पहा एफ चा आवाज फ असा होतो. एफ चा जो आवाज आहे या ठिकाणी फ असा होतो. आता फिश वर्ड्स मध्ये आपण या ठिकाणी पाहायचं आहे FY. आता फाईट. या ठिकाणी काय आहे फाईट. हा जो वर्ड्स आहे या ठिकाणी फाईट. फ चा उच्चार या ठिकाणी एफ चा उच्चार फा असा होत आहे. फाईट FIGHT फाईट असा होत आहे. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट कॉन्सोनंट्स आहे आपला जी. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जी चे आवाज दोन होतात, ग आणि ज. जी चे दोन आवाज होतात, ग आणि ज. आता आपल्या या ठिकाणी वर्ड्स मध्ये आपल्याला याचे आवाज पाहायचे आहेत. गेम. गेम म्हणजे खेळ. आले लक्षात. मग गेम मध्ये पहा या ठिकाणी गेम. जी चा आवाज या ठिकाणी काय होत आहे गेम. गे असा होत आहे. तर मग पहा या ठिकाणी GERM जर्म. मग या ठिकाणी जी चा आवाज काय होत आहे ज. जी चा आवाज या ठिकाणी ज असा होत आहे. अशा प्रकारे जी चा आवाज ज असा होतो. चला नेक्स्ट कॉन्सोनंट्स. चला आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट कॉन्सोनंट्स पहा एच. एच चा आवाज जो आहे ह असा होतो. एच चा आवाज मराठीमध्ये ह असा होतो. आता वर्ड्स मध्ये आपण याचा आवाज शोधायचा आहे. HUT. हट म्हणजे काय रे. हट म्हणजे झोपडी. मग या ठिकाणी हट हा जो वर्ड्स आहे या ठिकाणी एच चा आवाज काय होत आहे ह होत आहे. हाय. हाय. या ठिकाणी एच चा आवाज काय आहे हा असा होत आहे. आलं लक्षात. ठीक आहे. चला तुम्ही हे आवाज पाठच करून ठेवा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप सोपं जाणार आहे, इझी जाणार आहे. चला प्रॅक्टिसने होऊन जातं हे. जे चा आवाज पहा या ठिकाणी
जेचा आवाज ज होतो. जेचा आवाज पहा या ठिकाणी जीचा आवाज पण ज होतो. जसा GERM जर्मनी अशा प्रकारचे जे वर्ड्स शब्द असतील तर त्या ठिकाणी ज असा या ठिकाणी जीचा आवाज होतो. पण जेचा आवाज सुद्धा ज असाच आहे. आता वर्ड्स मध्ये आपण याचे आवाज पाहू. आता जंप जंप पहा या ठिकाणी जेचा आवाज ज असा होत आहे या ठिकाणी. यानंतर आपला नेक्स्ट कॉन्सोनंट आहे पहा के. केचा आवाज क असा होतो. केचा आवाज क असा होतो. मग आपला वर्ड्स मध्ये पाहायचं आहे या ठिकाणी आपल्याला. आपण फास्ट घेणार आहोत थोडं. चला तासिका खूप मग जास्त वेळ होईल त्यासाठी आपण थोडं फास्ट घेऊ. किंग किंग क चा आवाज या ठिकाणी किंग की असा होत आहे. यानंतर नेक्स्ट आहे यल. यल चा आवाज यल चे दोन आवाज होतात. ल आणि ळ असे दोन आवाज होतात. वर्ड्स मध्ये पहा त्याचे आवाज लाईट LIGHT लाईट. लाईट म्हणजे ला असा या ठिकाणी यलचा आवाज होत आहे. आता ळ पहा या ठिकाणी बाळा. बाला. आता पहा या ठिकाणी बाळा बाळा बाला असा आपण म्हणतो का बाला. बाळा असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी ळ असा उच्चार या ठिकाणी यलचा या ठिकाणी होत आहे. आलं लक्षात. आता यमचा आवाज पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. यमचा आवाज मराठीमध्ये म असा होतो. मंथ पहा या ठिकाणी मंथ. म चा आवाज पहा या ठिकाणी मंथ म असा होत आहे या ठिकाणी. यनचा आवाज पहा न असा होतो. यनचा जो आवाज आहे न. यनचे दोन न बाणाचा आणि न नळाचा असे दोन न जे आहे त्याचा हे दोन्ही न बाण आणि न नळाचे जे आहे त्यांचा आवाज यनचा आवाज होतो. नोज NOSE नोज या ठिकाणी पहा या ठिकाणी ह्या नचा आवाज होत आहे. आणि राणा. आता नाव या ठिकाणी आल्यानंतर राणा पहा राणा या नचा आवाज या ठिकाणी होत आहे. आलं लक्षात. राणा बाण अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते या ठिकाणी अशा प्रकारचं न येतं न बाणाचं. नेक्स्ट आहे आपला पहा कॉन्सोनंट्स पी. पीचा आवाज प असा होतो. आता पहा या ठिकाणी पार्ट. पार्ट पहा या ठिकाणी पीचा आवाज पार्ट पा असा होत आहे या ठिकाणी. आणि पॅरोट पॅरट या ठिकाणी पीचा आवाज पहा या ठिकाणी पॅ असा होत आहे. चला क्यूचा आवाज पाहायचा आहे आपल्याला या ठिकाणी. यानंतर आपल्याला नेक्स्ट क्यूचा आवाज पाहायचा आहे. क्यूचा आवाज क असा होतो. क्यूचा आवाज क असा होतो. हो QU क्वीज. क्यूज म्हणजे कोडे. पहा या ठिकाणी क्यूचा आवाज क्यू असा होतो. क असा होतो. क्वीज म्हणजे कोडे. चला नेक्स्ट कॉन्सोनंट्स आहे आपला आर. आरचा आवाज र असा होतो. रेड. रोड या ठिकाणी रोड रेड पहा या ठिकाणी मराठीमध्ये त्यांचा आवाज कसे होत आहेत.
आता यानंतर यसचा आवाज पहा, या ठिकाणी यसचा आवाज स असा होतो. यसचा आवाज स असा होतो. सॉन्ग, सॉन्ग. आलं लक्षात? आता पहा या ठिकाणी. आणि यस यच, यस यच याचा आवाज होतो श. यस यच याचा आवाज होतो श. शिप. आता पहा या ठिकाणी यस यच याचा आवाज काय झाला? शिप असा झाला. शी असा झाला या ठिकाणी. यानंतर टी. टी या कॉन्सोनंट्सचा आवाज पहा या ठिकाणी. टीचे दोन आवाज आहेत, ट आणि त. लक्षात ठेवा, टीचे दोन आवाज आहेत, ट आणि त. आता टी ओ पी, टॉप. पहा या ठिकाणी टॉप, हे ट चा आवाज आला. आता त चा आवाज या वर्ड्स मध्ये पहा. तापी, तापी. पहा या ठिकाणी हे तापी नदीचं नाव आहे. या ठिकाणी पहा त चा आवाज आला का लक्षात? वर्ड्स मध्ये तापी. टीचे दोन आवाज आहेत, ट आणि त. आलं लक्षात? आता व्ही चा आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. व्ही चा आवाज व असा होतो. जसं की व्हॅन, व्हाईस, व्हॅन, व्हाईस, व्हाईस, व्हाईस म्हणजे आवाज. व्हॅन, व्हॅन अशा प्रकारे व्ही चा आवाज होतो. आलं लक्षात? चला नेक्स्ट आपला कॉन्सोनंट्स आपल्याला पाहायचा आहे. डब्ल्यू चा आवाज, डब्ल्यू चा आवाज व असा होतो. पहा या ठिकाणी वॉटर, वॉटर. हे डब्ल्यू जे आहे या ठिकाणी वा असा या ठिकाणी आवाज याचा होत आहे. यानंतर यक्स चा आवाज काय होते पहा. यक्स, यक्स चा आवाज बॉक्स, बॉक्स. पहा या ठिकाणी यक्सचा आवाज यक्स, बॉक्स अशा प्रकारे मराठीमध्ये त्याचा आवाज होतो. यानंतर नेक्स्ट आहे वाय. वाय चा आवाज य असा होतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं? यस, यस, येस. होय. यंग, वाय ओ यू एन जी, यंग म्हणजे तरुण. यंग. पहा या ठिकाणी य चा आवाज जो आहे, वाय चा आवाज जो आहे य असा होतो. चला शेवटचं कॉन्सोनंट्स आहे आपलं झड. झडचा आवाज पहा या ठिकाणी झ असा होतो. झील, झील, झू. पहा या ठिकाणी झील, झू, झील अशा प्रकारे झडचा आवाज या ठिकाणी होत आहे वर्ड्स मध्ये. विद्यार्थी मित्रांनो आपण व्हावल्स आणि कॉन्सोनंट्स त्याचे उच्चार, इंग्रजी स्वर व इंग्रजी व्यंजने त्यांची उदाहरणे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. चला या नवोदयवाला या ॲपवर जर कुणी आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला या ठिकाणी आपण थांबणार आहोत. भेटूया पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.